तर नमस्कार मंडळी, हे पहा रात्रीचे वाजले 7. आम्ही वरती आलोय गच्चीवरती, कारण की इतकं गरम होऊ राहिलंय. हवा नाही, काही नाही. 2-2 फॅन लावलेले, पण तरी इतकं गरम होतंय ना का बस. स्वयंपाक ते सगळं पडलंय, संध्याकाळचं बनवायचं आहे. पण मला आधी चला वरती थोडंसं फिरू, कारण की लय गरम फार धारा निघतात. इतकी उष्णता वाढली आता. आणि मूळ म्हणजे उद्या माझ्या बाईचा पेपर. माझा बाई इतका दांडगा अभ्यास करतोय ना का बस. तरी हे पहा वरती भारी वाटतंय, पण वारं काही नाही आहे. पण हे आकाश ते पहा किती मस्त दिसतंय. कसं दिसतंय आभाळ. एकच चांदणी दिसती, एक दिसती, एक दोन. वारं नाही, काहीच नाहीये. शांत झाडं सगळं एकदम स्थिर स्टॉप झाल्यासारखं झालं. त्याच्यामुळं ना घरात तर का बसूशीच वाटत नाही. आणि मळ्यात पण आम्ही काही गेलो नाही, कारण की अक्का गेली. आमच्या आजीचं म्हणजे अक्काची आई आजारी पडली अचानक. तर ती होती दवाखान्यामध्ये 8-10 दिवसापासून. तर मावशीकडे नेलंय तिला. जर उद्या आजीला भेटायला गेलो तर मग तिथला ब्लॉग घेऊ, कारण की अचानकच अक्काकडं होती. अचानक आजारी पडली ती. मग तिला तिकडं कुठं नगरला ॲडमिट होती. ती 8 दिवसापासून ॲडमिट होती. तर पाहू, आज जायचं होतं, पण मग अचानक कळालं का सुट्टी झाली आज. म्हणलं रविवारची सुट्टी होत नाही. पण मग मावशीला फोन केला, अक्काला फोन केला, तर अक्काने मावशीला केला, पण अक्काने उचलला. म्हणे बाई आम्हाला सुट्टी झाली. म्हणलं मग रविवारी कसं काय सुट्टी झाली. तर काय सांगितलं नाही तिने एवढं, कारण की अक्का पण 2 दिवसापासून तिकडं होती दवाखान्यामध्ये. तर जरा असा आवाज येत होता तिचा एकदम थकल्यासारखा. मग मी काही जास्त बोलले नाही, ठेवून दिला फोन. तर पाहू उद्या जर वेळ भेटला ना, कारण की भाऊला दुपारून पेपर असतोय 2-2:30च्या पुढं, 4:30 का 5 वाजेपर्यंत राहतोय. त्याच्यामुळं मग सकाळी लवकर आवरू. मग भाऊ सोडून आम्हाला तिथं आजीकडं. मग जर जमलं तर मी ब्लॉग घेईन आणि तुम्हाला सांगन कसं काय आजारी पडली, काय दुखत होतं मावशी आजीचं. तर पाहू. चांगल्या चमकत होत्या, दम्या फोटो काढत होता. झाला तर चला खाली जातो, कारण की भांडे पडलेत आणि आता स्वयंपाकाची तयारी करायची. तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. धन्यवाद.